उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिला IPS अधिकाऱ्याला केलेल्या दमदाटी प्रकरणाचं कवित्व अद्याप संपलेलं नाहीये। सोलापूर जिल्ह्यातलं वातावरण या घटनेनं तापलंय। अजित पवारांना फोन करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा त्यानंतर आता नशा करतानाचा एक व्हिडिओ समोर आलाय आणि त्यामुळे हा वाद आता आणखी तीव्र व्हायची शक्यता आहे। महिला IPS अधिकारी अंजना कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील संभाषणाचा व्हिडिओ राजकारणात चर्चेचा विषय ठरला। अजित पवारांची महिला अधिकाऱ्यालाच फोनवर केलेल्या दमदाटीवर टीका झाल्यानंतर अजित पवारांनी यावर स्पष्टीकरणही दिलं। यातच अजित पवारांना थेट फोन लावणारा माढा तालुक्याचा राष्ट्रवादी युवक अध्यक्ष बाबाराजे जगताप यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ आता व्हायरल झालाय। बाबाराजे जगतापचा नशा करतानाचा व्हिडिओ समोर आल्यानं त्यांच्या अडचणीत भर पडण्याची आता शक्यता आहे। ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादीही या प्रकरणात आक्रमक झाली आहे। बाबा जगताप हा गुन्हेगार असून त्याच्यावर 302 सारखे गंभीर गुन्हे आहेत। तो चरस गांजा सेवन करतो। अशा व्यक्तीच्या मागे उभे राहणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे अशी टीका करत बाबा जगतापवर MPDA अंतर्गत तत्काळ कारवाई करावी अशी मागणी शरद कोळी यांनी केली आहे। तर माढा तालुक्यातील हे प्रकरण बीडपेक्षाही घातक असल्याचं माढाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले। या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणीही करण्यात आली आहे। बाबाराजे जगताप यांचा नशेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर अंजली दमानी यांनी यावर टीकास्त्र सोडलंय। एवढं जर तुम्ही कायद्याच्या चाकुरीत राहून जर काम करत असेल तर अजित पवार साहेब, तुम्हाला थेट माझा प्रश्न आहे, तुमचा जे चिंदीचोर कार्यकर्ता आहे ना बाबा जगताप, त्याने जी तुम्हाला फोन लावून दिला ना, त्या बाबा जगतापाची कहाणी तुम्हाला माहिती आहे का अजित दादा? अहो ते प्युअर बेवडा आहे, संत्री, हातबट्टी, गांजा, आपू, चरस पिणारा तुमचा ते बेवडा कार्यकर्ता, आणि त्याचं ऐकून तुम्ही एक IPS अधिकाऱ्याला दम देण्याचं काम केलं। पण तुम्ही ही विचार केला नाही की ह्याची काय कर्तृत्व आहे। अहो माझी तुमच्याकडे थेट मागणी अजित दादा, सगळं गेलं खड्ड्यात, आता पहिलं एक काम करा, हे गुन्हेगारावरती कारवाई करा। ह्याने चरस गांजा आणला कुठून, चरस गांजा पितोय कसा? मागासवर्गीय समाजाची लोक नोकरीनिमित्त, उदरनिर्वाहानिमित्त पुणे मुंबईत राहायला गेलेले, त्यांच्या शेतातून सुद्धा किती मुरुम गेलेला आहे हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे। तर माझी विनंती राहील कलेक्टर आणि SP ना की सुमोटो त्यांनी तपासणी करावी। सगळे अवैध धंदे, गुंडगिरी करणारे लोक हीच या सगळ्या राजकारण्यांना हवी असतात आणि आज ते थेट सरळ दिसले की अजित पवारांनी त्यांना पूर्ण समर्थन दिलं। एवढंच नाही तर त्या IPS अधिकाऱ्यांना धमकवलं। यासाठी ना आपण सगळ्यांनी एकत्र येऊन कारवाई करणं गरजेचं आहे आणि ती मी तर नक्कीच करणार आहे, आपणही करावी अशी माझी विनंती आहे। दुसरीकडे या घटनेनंतर स्थानिक राजकारण तापलंय। करमाळ्यात जनशक्ती शेतकरी संघटनेच्या वतीनं IPS अंजना कृष्णा यांच्या फोटोला दुग्धाभिषेक घातला होता। आता हे आंदोलन केल्याप्रकरणी जनशक्ती शेतकरी संघटनेचे अतुल खुपसे यांच्यासह 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। छत्रपती शिवरायांच्या राज्यात आपण राहतो। या ठिकाणी स्त्रीला मान दिला जातो, स्त्रीला इज्जत दिली जाते। आपण छत्रपती शिवरायांचे विचार वाचताना या ठिकाणी पर स्त्रीला माते समान मानणारा राजा कुठला, आणि मुलीसारख्या वयाच्या SP ला बेकायदेशीर मुरुम उपसा करणाऱ्या गुंडांसाठी दम देणारा एक उपमुख्यमंत्री कुठला, म्हणून या ठिकाणी आम्ही निषेध करतोय। दुसरीकडे सोलापुरात स्थानिक पातळीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेतेही आक्रमक दिसतात। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी निवारी कुर्डू गावात जाऊन कार्यकर्त्यांची बाजू घेत पाठराखण केली होती। महिला IPS अधिकाऱ्याला आवाज कळत नाही का असा सवालही त्यांनी केला होता। बेकायदेशीर कामांना स्थगिती देणार नाही असं सांगत अजित पवार यांनी एक पोस्टवर यावर स्पष्टीकरण दिलं असलं तरी प्रत्यक्ष प्रतिक्रिया देण्याचं त्यांनी टाळलंय। त्या IPS अधिकारी आहेत, महाराष्ट्र केडरमध्ये आज त्या ड्युटीवर काम करतायत आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना ओळखत नाहीत, अशा पद्धतीचं एक प्रकारचं हास्यास्पद पद्धतीचं त्यांनी किंवा एक प्रकारचं इन्सल्टिंग पद्धतीचं त्यांचं ते स्टेटमेंट आहे। अजितदादांचा आवाज त्यांना ओळखू आला नाही,
ओळखत नाहीत. तुम्हा आम्हाला सगळ्याला ओळखू येतो. कुठल्याही सामान्य लहान पोरांना पण अजितदादाचा आवाज कळतो आणि IPS अधिकाऱ्याला कळत नाही. प्रश्न विचारत बसणं, तुमच्या व्हॉट्सअपवरून माझ्या मोबाईलवर व्हिडिओ कॉल करून मला मगच मी ऐकेल असं म्हणणं उद्धटपणाच आहे. एकूणच या प्रकरणी राजकारण तापल्यानंतर अजित पवार यांची राष्ट्रवादी बॅकफूटवर जाताना दिसते. अंजना कृष्णा यांच्या विरोधात UPSC तक्रार करणार असल्याचं सांगणाऱ्या अमोल मिटकरींनीही U-टर्न घेतलाय. पण जर माझ्यामुळं पक्षावर काही ॲलिगेशन्स येत असतील तर अर्थातच ती माझी वैयक्तिक भूमिका होती. पक्षाचा दुरान्वये काही संबंध नव्हता. पण तरीही पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून अजितदादांवर ज्या वेळेस कोणी अशा प्रकारे अपमानजनक बोलत असेल तर त्याला उत्तर देणं माझं मी कर्तव्य समजतो, कारण मी पार्टीचा कार्यकर्ता आहे. आणि ह्यामुळं पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा करून मी माझं ट्विट डिलीट केलं. U-टर्न वगैरे घेतलेला नाही. त्यांनी दिलगिरी व्यक्त करत मांडलेली भूमिका ही त्यांची वैयक्तिक असल्याचं म्हटलंय. आता बाबाराजे जगताप यांची पाठराखण करणारे उमेश पाटील ही भूमिका बदलणार का, असा सवाल उपस्थित होतोय. अजित पवारांना अडचणीत आणणाऱ्या या जगतापांवर काय कारवाई होणार याकडेही अनेकांचं लक्ष आहे. माऊली डांगे, पुढारी न्यूज, सोलापूर.